सर्वांना मी जान्हवी पंचपोर माझ्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक बघितला होता पॉइंट, तो म्हणजे कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम इन सायक्लोहेक्सेन. तर तोच व्हिडिओ आपण आता कंटिन्यू करतोय, कारण की तो खूप लेंदी व्हायला लागला होता, 30 मिनिट्सच्या आसपास झाला होता. त्याच्यामुळे म्हणलं आता बोर व्हायला लागेल तुम्हाला. सो दुसरा व्हिडिओ आपण केलाय. इट इज सेकंड पार्ट ऑफ कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम इन सायक्लोहेक्सेन. सो अर्लियर व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं, तर सायक्लोहेक्सेन तो कसा असतो, तर पकड जॉमेट्री किंवा इट इज नॉट प्लेनर स्ट्रक्चर. ओके, इंटरनल अँगल 109 असतो, नॉट 120. प्लेनर स्ट्रक्चर नसल्यामुळे इट एक्झिस्ट इन डिफरंट नॉन पेलर फॉर्म्स लाईक बोट फॉर्म, चेअर फॉर्म, ट्विस्ट बोट. त्याच्यानंतर कोणता होता आपला हाफ चेअर, बरोबर. सो डिफरंट फॉर्म मध्ये सायक्लोहेक्सेन असतो आणि या फॉर्म मधनं त्या फॉर्म मध्ये जाताना काय होत असतं, एनर्जी इन्क्रीज डिक्रीज होते. ओके, नेक्स्ट व्हॉट वी हॅव सीन इन दॅट व्हिडिओ की ऍक्सियल बॉन्ड आणि इक्विटोरियल बॉन्ड कसे काढायचे. सो दॅट पार्ट वी हॅव सीन. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी नीट बघा, कारण की तो व्हिडिओ नाही बघितला तर हा कळणार नाही. ठीक आहे. सो अर्लियर व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते, म्हणजे तुम्ही तो आधीचा व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ कंटिन्यू करा. सो रिंग फ्लिपिंग हा जो पॉइंट होता तो आपल्याला आता नीट बघायचा आहे इन केस ऑफ डाय सबस्टिट्यूटेड सायक्लोहेक्सेन. ठीक आहे. सो आय हॅव टेकन एक्झाम्पल ऑफ वन डायमिथिल सायक्लोहेक्सेन. कोणता घेतला आपण, डायमिथिल. ओके, स्पेशली वी हॅव टेकन 2 मिथिल ग्रुप्स. ठीक आहे, 2 CH3 घेतले. यू कॅन टेक एनी ग्रुप लाईक डायक्लोरो, डायब्रोमो, काही पण चालेल. ओके, दुसरी गोष्ट डायमिथिलच्या ऐवजी इथिल, मिथिल वगैरे हे पण आपल्याला ट्राय करता येईल. सो आधी आपण सुरुवात काय करूयात, डायमिथिल म्हणजे दोन्ही ग्रुप सेम घेऊयात. ठीक आहे. What is our rule? If you remember what we have seen, bonds in equatorial, I'll write somewhere here. Bonds in equatorial position, they are more stable. And bond in axial position, they are less stable. बरोबर ना? सो मोर स्टेबल अँड लेस स्टेबल. सो हे डोक्यात ठेवायचं आणि त्यानुसार वेगवेगळे कन्फॉर्मर काढायचे आणि मेजर कन्फॉर्मर कोणता, मायनर कोणता, एक्झिस्टन्स कसा येणार ते बघूया. ठीक आहे. सो वी आर इन डायमिथिल सायक्लोहेक्सेन. सो डायमिथिल सायक्लोहेक्सेन फर्स्ट इट विल गिव्ह पोझिशन आयसोमर 1,1, 1,2, 1,3, 1,4. बरोबर. पोझिशन आयसोमर्स कोणते आहेत, 1,1 डायमिथिल, 1,2 डायमिथिल, 1,3 डायमिथिल, 1,4 डायमिथिल सायक्लोहेक्सेन. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट, हे जे आपले पोझिशन आयसोमर आले त्यांचे जॉमेट्रिकल आयसोमर म्हणजे काय, हे जे 2 मिथिल ग्रुप आहे दे विल बी आयदर सिस ऑर ट्रान्स, सेम साइड और अपोजिट साइड. सो 1,1 डायमिथिल ऑब्वियसली वी कॅनॉट हॅव आयसोमेरिझम. वाय, बिकॉज दोन्ही ग्रुप एकाच ठिकाणी आहेत. सो विल नॉट हॅव सिस ट्रान्स, ओनली 1 आयसोमेरिझम पॉसिबल, 1 CH3 अप, 1 CH3 डाऊन. नीट लक्ष द्या. अबव द प्लेनला आता म्हणायचं अप आणि बिलो द प्लेनला म्हणायचं डाऊन. इन केस ऑफ 1, 2 विल गेट सिस अँड ट्रान्स, सॉरी उलट झालं, ट्रान्स अँड सिस. 1 अप 1 डाऊन, बोथ आर अप. कळाले. आता तुम्हाला हे माहिती असेल याचं ऑप्टिकल आयसोमेरिझम. सो डबल अप डाऊन हे दोन्ही झाले, याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नाही. सो दिस मॉलिक्युल इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह, इट विल गिव्ह DL पेअर, म्हणजे एक D असेल आणि एक L असेल. दिस इज हॅव्हिंग प्लेन ऑफ सिमेट्री, सो इट विल बी मेझो. नेक्स्ट वन 1,3. अगेन इट विल हॅव 1,3, 1 अप डाऊन अँड अप अप, ट्रान्स अँड सिस. So again trans is optically active, cis is meso. So again it will show DL pair. Last one 1,4. 1,4 मध्ये काय मिळणार आहे, yes again cis and trans. बहुतेक इथं पहिला ट्रान्स काढायला पाहिजे. ठीक आहे. 1 is cis and trans, both up or up down, आणि दोन्ही मध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहेत, तर दोघं जण काय होणार आहेत, मेझो. ठीक आहे. सो टोटल आयसोमर्स किती झालेत बघा, 1, 2, 3 D आणि L, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. So first thing, dimethyl cyclohexane have 9 isomers possible. ठीक आहे. आता जे 9 आहेत ते आपल्याला कसे काढायचे, पकड शेप मध्ये. ठीक आहे. 9च्या 9 काढायचे, एक 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 सुरू करू. ऑब्विसली DL आहे, त्यातला Dच काढायचा, L काढायचा नाही, त्याची मिरर इमेज येणार. ठीक आहे. सो व्हॉट इज द रूल, अबव द प्लेन आहे त्याला म्हणायचं अप, बिलो द प्लेन आहे त्याला म्हणायचं डाऊन. सेकंड थिंग, इक्विटोरियल आर मोर स्टेबल, ऍक्सियल आर लेस स्टेबल. आणि आता सगळ्यात महत्वाचं, रिंग फ्लिपिंग. रिंग फ्लिपिंग म्हणजे कसं, पहिल्यांदा आपण ही अशी रिंग काढली, नंतर काय करायचं, जो बॉन्ड वर गेलाय त्याला खाली आणायचं, जो खाली आहे त्याला वर न्यायचं. सो विल गेट रिंग लाईक दिस. ठीक आहे. रिंग फ्लिप होताना काय होतं, 1, 2, 3, 4, 5, 6
1 2 3 4 5 6. ओके, याचं मिनिंग काय होतं, जो 1 वर होता त्याला खाली ओढला, जो 4 खाली होता त्याला वर नेलं. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रिंग फ्लिपिंग म्हणजे मिरर इमेज नाही. कळते ना, इथं 4 इथं मिरर इमेज वाटते आपल्याला, पण हे मिरर इमेज प्रकार नाहीये, रिंग फ्लिपिंग. ठीक आहे, लक्षात आलं. बघा आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. सो दिस इज युअर सायक्लोहेक्सेन. सपोज दिस इज इन 1 चेअर फॉर्म. ओके, आता याला काय केलं, खाली घेतलं आणि याला वर नेलं. सो दिस इज रिंग फ्लिपिंग. लक्षात आलं. सो आपल्याला हा काम करायचंय, रिंग फ्लिपिंग. रिंग फ्लिपिंगचा रूल काय आहे, अप रिमेन्स अप, डाऊन रिमेन्स डाऊन, ऍक्सियल बिकम्स इक्विटोरियल, इक्विटोरियल बिकम्स ऍक्सियल. कळालं. अपचा अप ठेवायचा, डाऊनचा डाऊन ठेवायचा आणि इक्विटोरियलचा ऍक्सियल, ऍक्सियलचा इक्विटोरियल. आपोआप होता, आपण काही करायचं नसतं. बघूयात. चलो, सो विल टेक एक्झाम्पल फर्स्ट, that is 1,1-dimethyl cyclohexane. So we have 2 CH3, one is up and one is down. So पहिल्यांदा आपण पहिला ग्रुप काढूयात. ओके, इफ आय वॉन्ट टू शो वन पोझिशन हिअर, यू कॅन शो वन एनिवेअर. ठीक आहे, आता इथं अप आणि डाऊन कोण असणार आहे, हा खाली गेलाय म्हणजे इथं काय असणार आहे, ऍक्सियल डाऊन, आणि जो वर गेलाय तो काय असणार आहे, इक्विटोरियल अप. ओके, आता आपले दोन्ही मिथिल ग्रुप 1 पोझिशनला आहेत. सो एक मिथिल जाणार ऍक्सियल डाऊनला आणि एक मिथिल जाणार इक्विटोरियल अपला. व्हॉट आय विल डू, दुसरा इथिल आपण ब्लू कलरने काढू म्हणजे लक्षात येईल अपचा डाऊन कसा झाला. ओके, आता रिंग फ्लिपिंग झालं. रिंग फ्लिपिंग झाल्यानंतर काय झालं, हा ग्रुप वरती गेला आणि हा खाली आला. सो विल गेट स्ट्रक्चर समवेअर लाईक दिस. तर आपला 1 आता इकडं आला. आता 1 मध्ये अप कोण आहे, ऍक्सियल, बरोबर ना. आता इथं अप कोण येणार आहे, ऍक्सियल, आणि डाऊन जाणार आहे इक्विटोरियल. सो आता आपला डाऊन कोण आहे, CH3. सो ब्लॅक वाला CH3 इथं लिहिणार, जो डाऊन आहे तो इथं लिहिला, आणि अप वाला जो CH3 तो कुठे गेला, वरती गेला. सो व्हॉट इज द रूल, ब्ल्यूचा ब्ल्यूच राहिलाय, ब्लॅकचा ब्लॅक, डाऊन रिमेन्स डाऊन, अप रिमेन्स अप. पण झालंय काय, आधी ऍक्सियल डाऊन होता तो इक्विटोरियल डाऊन झाला, इक्विटोरियल अप होता तो ऍक्सियल अप झाला. कळाले. सो रिंग फ्लिपिंग कसं करायचं ते आधी समजून घ्या, म्हणजे आपल्याला पुढचे स्ट्रक्चर पटापट जमते. सो नाव इन दिस केस फायनली व्हॉट वी गेट ऍक्सियल डाऊन, इक्विटोरियल अप. एक ऍक्सियल आहे आणि एक इक्विटोरियल आहे. इथं काय मिळालंय, इक्विटोरियल डाऊन, ऍक्सियल अप. एक ऍक्सियल आहे, एक इक्विटोरियल आहे. लॉजिकली काय, दोघांमध्ये एक ऍक्सियल एक इक्विटोरियल आहे, दोघांमध्ये स्ट्रेन वगैरे सगळं सेम झालं, कारण की इथं पण ऍक्सियल इक्विटोरियल सेम झालं. सो व्हॉट इज द पॉइंट, दे आर इक्वली स्टेबल. इक्वली स्टेबल म्हणजे हा पण 50%, हा पण 50%. ठीक आहे, चलो नेक्स्ट 1 2. सो 1 2 मध्ये आधी आपण कोणता काढूयात, सिस. ओके, सिस म्हणजे काय करायचं, दोन्ही अप, आणि ट्रान्स म्हणजे काय, दोन्ही डाऊन. ओके, सो हे झालं रिंग फ्लिपिंग. रिंग फ्लिपिंग मध्ये आपला ग्रुप आता हा असा येणार. ठीक आहे, मी प्रत्येक वेळेस शक्यतो वेगवेगळं काढते, म्हणजे तुम्हाला कसं पण काढलं तर जमलं पाहिजे. सो सिस म्हणजे काय, अप अप काढायचंय. सपोज दिस इज युअर कार्बन नंबर 1, देन 2 3. सो 1 आणि 2 दोन्ही अप. सो इथला अप कोण आहे, ऍक्सियल अप, आणि इथला अप कोण आहे, 2 चा अप कोणता येणार आहे, इक्विटोरियल अप. बरोबर. सो 1 इज ऍक्सियल अप, सेकंड इज इक्विटोरियल अप. आता काय झालं, रिंग फ्लिपिंग. 1 घेतला खाली, 4 घेतला वरती. आता जो अप आहे तो अपच राहणार. तर 1 ला अप कोण आहे, इक्विटोरियल. बरोबर. 2 ला अप कोण आहे, ऍक्सियल. सो दिस इज युअर रिंग फ्लिपिंग प्रोडक्ट. सो व्हॉट यू गेट हिअर, यू गेट ऍक्सियल अप, इक्विटोरियल अप, ऍक्सियल अप, इक्विटोरियल अप. दोन्ही एक ऍक्सियल एक इक्विटोरियल, ही स्टोरी रिपीट झाली. बरोबर. सो दे आर अगेन इक्वली स्टेबल. कळालं. सो दोघांची स्टॅबिलिटी काय, 50-50%. आता पुढचं आपण काढूया ट्रान्स. सो नाव इन ट्रान्स देर इज 1 अप अँड 1 डाऊन. सिस मध्ये दोन्ही अप काढले, ट्रान्स मध्ये एक अप आणि एक डाऊन काढायचा. कसं काढणार बघा. सो आय ड्रॉ नाव रिंग लाईक दिस, अँड फ्लिपिंग झालं की कसं मिळणार आहे, हे असं. ओके, यू कॅन स्टार्ट विथ एनी रिंग. ओके, आता आपल्याला एक अप एक डाऊन काढायचा आहे. तर आपण कुठनं आता जरा 1 नंबर पण बदलूयात, इथे लिहूयात C1. आता याचा अप कुठे आहे, इक्विटोरियल अप, आणि 2 नंबरला तर डाऊन काढायचंय. 2 कुठलाही घेऊ शकता,
आपण कोणता घेऊया, 2 हा वरचा घेऊ. डाऊन काढायचंय, डाऊन म्हणजे काय, खाली. सो याचा अप काय येणार आहे, ऍक्शियल अप. डाऊन काय येणार आहे, इक्विटोरियल डाऊन. कळालं? सो नाव दिस इज इक्विटोरियल डाऊन, इक्विटोरियल अप. ई आयसोमर झाला. ठीक आहे. आता नेक्स्ट वन. आता हा ग्रुप कुठे गेलाय, वर गेलाय. आता ह्याचा अप कोण आहे, ऍक्शियल. बरोबर. त्याच्यानंतर हा ग्रुप, याचा डाऊन बघायचा आहे. तर हा शेजारी कार्बन, याचा डाऊन काय आहे, इट इज अगेन ऍक्शियल. कळते ना, इक्विटोरियल कोणता, ऍक्शियल कोणता. सो रिंग फ्लिपिंग झाल्यानंतर व्हॉट वी गेट ऍक्शियल अप, ऍक्शियल डाऊन, ऍक्शियल अप, ऍक्शियल डाऊन. आता बघा गेम मध्ये मजा यायला लागली. इक्विटोरियलचा काय झाला, इक्विटोरियल ऍक्शियल, इक्विटोरियल ऍक्शियल ऍक्शियल. म्हणजे विच इज मोर स्टेबल, जिथे इक्विटोरियलला जास्त बॉन्ड तो जास्त स्टेबल ऍक्शियल पेक्षा. नाउ व्हॉट हॅपन्स हियर, वी गेट मोर स्टॅबिलिटी टुवर्ड्स ई आयसोमर दॅन ए. कळायला कसं काढलं. सो स्टॅबिलिटी कसं असणार आहे, हा 90% असेल, हा 10% वगैरे असेल. कळालं. चलो, सो दिस इज अबाउट 1, 2. नाउ लेट अस सी 1, 3. आता 1, 3 चा आपण काढूया सिस. सिस म्हणजे काय, अप अप. सो विल ड्रॉ 1 बॉन्ड लाईक दिस. फ्लिपिंग झालं, हा ग्रुप खाली आणायचा आणि दुसरा ग्रुप वर न्यायचा. ओके, 1, 3 सिस, अप अप. सो इफ आय टेक दिस वन एज कार्बन नंबर 1, दिस विल बी 3. सो आता इथला अप कोण आहे, ऍक्शियल का इक्विटोरियल. सो अप कोण येणार आहे, ऍक्शियल. इथला पण अप कोण आहे, ऍक्शियल. कळालंय. सो व्हॉट वी गेट हियर, ऍक्शियल अप, ऍक्शियल अप. आता रिंग फ्लिपिंग केलं, अप रिमेन्स अप, डाऊन रिमेन्स डाऊन, इक्विटोरियल बिकम्स ऍक्शियल, ऍक्शियल बिकम्स इक्विटोरियल. डायरेक्ट सांगता येते का बघा, ए यू, अप रिमेन्स अप, अप रिमेन्स अप. पण एच्या जागेवर येणार ई, एच्या जागेवर येणार ई. कळलं का लॉजिक. ओके. सो आता आपण स्ट्रक्चर पण काढू. सो दिस कार्बन इज नाव, हा कार्बन कुठे आपला खाली आलाय, इथं आलाय. बरोबर. आणि हा वरचा कार्बन कुठे आहे, इकडे 3 पोझिशन. सो आपल्याला अप काढायचं. इथला अप कोणता येणार आहे, इक्विटोरियल अप. आलं का अप. येस. इथला अप कुठे येणार आहे, इक्विटोरियल अप. सो नाव टेल मी विच इज मोर स्टेबल. सेम हेच लॉजिक झालं ना. येस. व्हॉट वी गेट इन केस ऑफ सिस, इक्विटोरियल अप इज मोर स्टेबल दॅन ऍक्शियल ऍक्शियल. ओके. चला आता दुसरा काढूयात, ट्रान्स. सो ट्रान्स मध्ये अगेन विल ड्रॉ 2 स्ट्रक्चर्स. ट्रान्स मध्ये काय लॉजिक आहे, अप आणि डाऊन काढायचा. सो हाऊ टू ड्रॉ, हा खाली घ्यायचा, याला वर न्यायचं. सो विल गेट स्ट्रक्चर लाईक दिस. ओके. नाउ नेक्स्ट वन, एक अप एक डाऊन. सो इफ आय ड्रॉ दिस बॉन्ड अप, तर 3 चा बॉन्ड डाऊन. आता इथं डाऊन कोण आहे, ऍक्शियल अप आहे, डाऊन कोण येणार आहे, इक्विटोरियल. सो व्हॉट इज आवर थिंग, AUED, AUED, ऍक्शियल अप, इक्विटोरियल डाऊन. परत आपलं हे रूल वापरा, अप रिमेन्स अप, डाऊन रिमेन्स डाऊन. ए चा झाला ई, ई चा झाला ए. सो यू च्या जागेवर यू, डी च्या जागेवर डी, ए च्या जागेवर ई, ई च्या जागेवर यू, सॉरी ई च्या जागेवर ए. सो AE त्याचा झाला EA, म्हणजे याच्यात एक ऍक्शियल इक्विटोरियल, एक ऍक्शियल इक्विटोरियल. सो व्हॉट इज द थिंग विच इज मोर स्टेबल, बोथ आर इक्वली स्टेबल. ठीक आहे. स्ट्रक्चर काढूया, नाही तर स्ट्रक्चर आहे. सो आपला C1 हा इथं गेलाय, अप काढायचा. सो इथला डाऊन कोण येणार आहे, ऍक्शियल. अपला कोण जाणार, इक्विटोरियल. नंतर हा 3 ला आता डाऊन काढायचंय, तर डाऊन कोण आहे, ऍक्शियल. 3 चा इक्विटोरियल अप आहे, ऍक्शियल डाऊन. कळालं. नेक्स्ट वन, ट्रान्स. आता 1,4 काढायचं. सो 1,4 मधला सिस काढूयात आधी. सो दिस इज युअर फर्स्ट कार्बन, फर्स्ट रिंग. रिंग फ्लिपिंग झालं. दुसरी रिंग कशी काढणार आहे, याला खाली घेतलं, दुसऱ्याला वर घेतलं. ओके. नाव दिस इज अवर कार्बन नंबर 1, 4. सिस काढायचंय, म्हणजे एक अप, दुसरा पण अप. सो याचा अप कुठे येणार आहे, वरती. बरोबर, ऍक्शियल अप येणार. आणि याचा काय काढायचं आता आपल्याला, अप. याचा डाऊनला ऍक्शियल आहे, आपल्याला पाहिजे अप, म्हणजे कुठे येणार आहे, इक्विटोरियलला. सो व्हॉट वी गेट, AUE, ऍक्शियल अप, इक्विटोरियल अप. आता आय थिंक तुम्हाला जमेल. दुसरा आन्सर काय येणार आहे, इक्विटोरियल अप, ऍक्शियल अप. सो विच इज मोर स्टेबल,
येस, बोथ आर इक्वली स्टेबल. बरोबर. आणि आता कसा काढणार आहे बघा, इक्विटोरियल अप. इथला इक्विटोरियल अप म्हणजे वर जाणार आणि ऍक्सियल अप 4 नंबरचा पण वर गेला. कळालं. नेक्स्ट काढूयात आपण ट्रान्स. ट्रान्स मध्ये अगेन विल ड्रॉ वन स्ट्रक्चर. ओके, त्याचं रिंग फ्लिपिंग झालं. ओके, नेक्स्ट वन ट्रान्स म्हणजे काय, एक अप एक डाऊन. सो आता इथला अप कुठं असणार आहे, याचा अप कुठं असणार आहे, इक्विटोरियल अप. आणि 4 नंबरचा डाऊन कुठं असणार आहे, इक्विटोरियल डाऊन. सो दिस इज ई डी ए, सॉरी काय येणार आहे रे, चुकलं काय लिहिणार आहे, ई यू ई डी. ई आयसोमर झाला. आणि आता रिंग फ्लिपिंग झालं की काय होणार आहे, हा जाणार आहे वरती आणि हा डाऊन. डाऊन म्हणजे काय, खाली आला. सो व्हॉट यू गेट, ए यू ए डी. कळालं. सो विच इज मोर स्टेबल, येस, इक्विटोरियल इज मोर स्टेबल. इज इट ओके. सो दिस इज अबाउट युअर डाय सबस्टिट्यूटेड सायक्लोहेक्सेन. ओके, आता एक पॉइंट बघूयात आपण. इट इज रिलेटेड टू डिफरंट सबस्टिट्यूशन. ठीक आहे, म्हणजे आता आपण इथं दोन्ही ग्रुप सेम घेतले. पण सपोज इफ यू हॅव इथिल ग्रुप अँड मिथिल ग्रुप, म्हणजे 2 सबस्टिट्यूशन वेगळे. ओके, आता 2 सबस्टिट्यूशन वेगळे असताना मेजर कोण, हे कसं ठरतं, तर आपला बल्की ग्रुप. बल्की ग्रुप कुठं पाहिजे, इक्विटोरियलला. बल्की ग्रुप कुठं पाहिजे, इक्विटोरियलला. म्हणजे इथिल कुठं पाहिजे, इक्विटोरियल. ओके, विल टेक एक्झाम्पल. कोणतं घेऊयात, सेम वाले हे घेऊयात, ट्रान्स 1-3 घेऊयात. सो ट्रान्स 1-3. ओके, सपोज ट्रान्स 1-3 मध्ये आपल्याकडं काय, जो इथिल ग्रुप आहे तो आहे अबव द प्लेन आणि मिथिल आहे बिलो द प्लेन. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे दोन्ही इक्वली स्टेबल आहेत. सो आपण आधी काढूयात रिंग फ्लिपिंग वाले दोन्ही स्ट्रक्चर. ओके, हा आपला कार्बन नंबर 1, 2, 3, इथे येणारे 1, 2, 3. बरोबर. आता 1 ला काय काढायचंय, अप. सो काय येणार आहे आपला इथिल ग्रुप अप. इथिल ग्रुप गेला अप. बरोबर. आणि याला एक अजून मिथिल ग्रुप आहे. आणि 3 वाला डाऊन. सो इट इज ऍक्सियल डाऊन. सो दिस इज इक्विटोरियल अप, ऍक्सियल डाऊन. आणि मिळणार काय परत, ऍक्सियल अप, इक्विटोरियल डाऊन. बरोबर. सो ए यू ई सेमच राहिलं. त्याच्यामुळे काय झालं, दोघांची ऍक्च्युअली व्हॅलिडिटी सेम यायला पाहिजे, दोघांची अवेलेबिलिटी सेम. पण इथे आता ऍक्सियलला कोण गेला, इथिल ग्रुप. आणि इक्विटोरियलला गेला कोण, मिथिल. आता बल्की ग्रुप कोणता आहे, इथिल. इथिल ग्रुप जर का ऍक्सियलला असेल तर नको, म्हणजे जर का दोन्ही सेम स्टॅबिलिटी असेल तर त्यातल्या त्यात प्रेफरेबल कोणता आहे, की बल्की ग्रुप पाहिजे इक्विटोरियलला. सो व्हॉट यू विल गेट स्ट्रक्चर मोर वेअर इथिल ग्रुप इज इन इक्विटोरियल पोझिशन. कळाले. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल दीज स्ट्रक्चर्स. याच्यामध्ये आपण काय बघितलंय, डायमिथिल सायक्लोहेक्सेन, टोटल 9 स्ट्रक्चर्स पॉसिबल. पोझिशन आयसोमर कोणते, त्याच्यानंतर जॉमेट्रिकल कोणते, इनॅन्शोमर्स कोणते, आणि फायनली कन्फॉर्मर कसे काढायचे. कळाले. सो एक स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे सगळेच पॉइंट्स एकत्र मिळतील तुम्हाला. डन. ओके, so this is about dimethyl cyclohexane. I hope you have understood all the points. आणि आपण आता थांबूया तिथे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, आधीचे व्हिडिओज बघा. आधीच्या व्हिडिओची लिंक म्हणजे स्पेशली फॉर सायक्लोहेक्सेन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतेच आहे, तुम्ही तेही बघा, तुमच्या फ्रेंड्सला पाठवा. आणि सगळ्यात महत्वाचं, नोट्स काढा. या स्क्रीनशॉटचा 0 उपयोग आहे. नोट्स काढल्या तरच तुम्हाला हे समजणार. कळालं. गुड बाय.